अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या या मंगलमय दिनी मी तुमच्याशी संवाद साधत आहे। स्वामींचा सर्वात महत्त्वाचा आणि महान संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा केवळ शब्दसमूह नसून ते एक अढळ सत्य आहे जे आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर करण्याची ताकद ठेवते। मानवी जीवन हे सुख दुःखाचा एक प्रवाह आहे आणि अनेकदा आपण संकटांच्या लाटेत स्वतःला हरवून बसतो, पण स्वामी सांगतात की ज्याच्या हृदयात नामस्मरण आहे त्याला कसलीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण काळ सुद्धा स्वामींच्या आज्ञेत असतो। आपण अनेकदा देवाकडे वस्तू मागतो, संपत्ती मागतो, पण स्वामींना फक्त तुमची नितांत भक्ती आणि शुद्ध भाव हवा असतो, कारण जिथे भाव तिथे देव हेच सृष्टीचे मर्म आहे। स्वामी समर्थांच्या चरित्रातून आपल्याला हेच शिकायला मिळते की प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ साधता येतो आणि त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही, तर आपल्या कर्तव्यालाच ईश्वर मानून चालणे हीच खरी भक्ती आहे। जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करता तेव्हा तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या कर्मातील दोष दूर करून तुम्हाला सन्मार्गावर नेते। आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी डगमगून जाऊ नका, कारण ज्याचे सारथ्य खुद्द स्वामी करत आहेत त्याचे जहाज कधीच बुडू शकत नाही, फक्त तुमचा विश्वास अढळ असू द्या। स्वामींना अहंकार आवडत नाही, म्हणून सेवा करताना नेहमी नम्र राहा आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, कारण दीनदुबळ्यांची सेवा हीच स्वामींची खरी सेवा आहे। आपण अनेकदा भविष्याची चिंता करतो, पण स्वामी म्हणतात की उद्याची काळजी करण्यापेक्षा आजचा क्षण माझ्या नामात घालव, कारण तुझे उद्याचे भविष्य मी आधीच माझ्या हातात सुरक्षित ठेवले आहे। कर्माचे फळ तर भोगावेच लागते, पण स्वामींच्या कृपेने त्या कर्माची तीव्रता नक्कीच कमी होते। जसा पाऊस थांबवता येत नाही पण छत्री धरून आपण भिजू शकत नाही, तसेच स्वामींची कृपा आपल्याला संकटांपासून वाचवते। जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत स्वामींचे नाव घेत राहा, कारण हे नावच तुम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे। आणि लक्षात ठेवा की तुम्ही कधीही एकटे नाही आहात, तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामींची सावली तुमच्या सोबत आहे। श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींचे पालन करा आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करून निर्भय व्हा, कारण जो स्वामींचा झाला स्वामी त्याचे झाले, आणि ज्याचे स्वामी झाले त्याला या जगात कशाचीही कमतरता उरणार नाही। अशक्य ही शक्य करतील। स्वामी हा विश्वास मनात ठेवा आणि प्रत्येक दिवस आनंदाने आणि कृतज्ञतेने जगा, कारण ही स्वामींचीच कृपा आहे की आज आपण हा श्वास घेत आहोत आणि त्यांचे नाव घेण्यास समर्थ आहोत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।